करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, स्वतःची किंमत तुम्हा आम्हाला स्वतःच वाढवावी लागेल. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण आपली किंमत कमी करून ठेवलेली आहे. आपल्या देहाची किंमत का आहे हे प्रत्यक्षपणे जर आपण जाणून घेतलं, आपण कितीही किमतीचा आपण मोबाईल जरी घेतला, 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपयाचा जरी आपण मोबाईल जरी घेतला किंवा लाख रुपयाचा जरी मोबाईल घेतला, परंतु त्यामध्ये जर सिम कार्डच नसेल, बघा भाग कसा दिलेला आहे, तर त्या मोबाईलला किंमत आहे का? त्या मोबाईलवर फोन येतील का? नाही येऊ शकत. बरोबर की नाही? मग कितीही मोबाईल किमतीचा असला तरी मग त्या मोबाईलची किंमत झाली की नाही कमी? मग त्याचप्रमाणे आपल्या या देहाची किंमत केव्हा वाढेल? जोपर्यंत परमेश्वर आहे तोपर्यंत ना. बघा, प्रत्यक्षात आपल्यामध्ये असणारे परमेश्वर, आपल्या अंतरी असणारा ईश्वर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या ह्या देहाला किंमत आहे. मग जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो की नाही, त्याचप्रमाणे मोबाईलला रिचार्ज केल्यानंतर बघा, प्रत्यक्षात सिम कार्ड टाकल्यानंतर मोबाईल उत्तम रीतीने चालत असतो, त्याला किंमत प्राप्त होते. मग तसाच आपल्या अंतरी असणारा भगवंत म्हणजे भगवंताचं सिम कार्ड आपल्या अंतरी आहे. आणि रिचार्ज म्हणजे काय? तर प्रत्यक्षात आपल्या अंतरीतून येणारं नामस्मरण, हेच भगवंताला अपेक्षित आहे. तरच या देहाची किंमत वाढेल ना. म्हणून स्वतःची किंमत आपण स्वतःहून वाढवली गेली पाहिजे. आपण काय करत असतो? काही वाईट लोकांच्या मागे लागत असतो, त्यामध्ये आपण आपलं संपूर्ण आयुष्य घालवत असतो. त्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागं आपण लागलं पाहिजे. आपल्याला जे काही करायचं आहे ना आयुष्यात, त्यासाठी उत्तम प्रतीने बघा प्रत्यक्षात कार्य करणं गरजेचं आहे. कारण जेवढं तुम्ही पुढे जाल ना, तेवढं स्वप्नसुद्धा तुमच्या जवळ येतील. आपण वाईट संगतीत, वाईट मित्रांच्या सोबत बघा प्रत्यक्षपणे आता जीवन जगत आहोत. समर्थ म्हणाले, स्वतःची आपल्याला किंमत वाढवायची. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त आपल्या चेहऱ्यावर शांतता आणि संयम असणं खूप गरजेचं आहे. कारण परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणारच नाहीये. आपण कोणासमोर झुकतो हे पाहणं गरजेचं आहे. परिस्थिती कोणतीही असो, कारण आग कितीही जरी भीषण लागली तरी पाण्यातील बघा थेंबामध्ये ती शेवटी गुडघे टेकतेच की नाही. एवढं भलं मोठं सामर्थ्य हो, तरीसुद्धा आपण काय विचार करतो? म्हणजे विचार जर आपण केला, परिस्थितीसमोर उभं राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद प्राप्त होणारच नाही आहे. मग आनंद कशात आपल्याला प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. यश नक्की मिळेल, परंतु यशासोबत आपल्याला अनुभवसुद्धा मिळणं गरजेचं आहे. स्वतःची किंमत जर वाढवायची असेल ना,
तर कुणावर अवलंबून राहणं गरजेचं नाही आहे. ती व्यक्ती काय करत असेल, त्या व्यक्तीने जर केलं तर मी हे करेन असं नाही आहे. आपल्यालासुद्धा काय करायचं आहे, कार्य करायचं आहे. ज्याचे जसं चरित्र असतं ना, त्याचे तसे मित्र असतात. आपण ठरवतो, हा माझा मित्र, तो माझा मित्र, परंतु प्रत्येकाचे मित्र वेगवेगळे असतात. असं नाही आहे की त्याचे ते मित्र असले की तेच माझे मित्र नाही आहे. त्याच्यासोबत ते चांगले वागतील, आपल्यासोबत तेच मित्र वाईट वागतील. मग आपण काय बोलणार, अरे याच्यासोबत ते बरोबर चांगले वागतात, मग माझ्यासोबत वागायला काय झालं? कारण का प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. ज्याप्रमाणे शुद्धता तर विचारांमध्ये असते. फुलात सुद्धा किडे असतात आणि दगडात सुद्धा हिरे असतात. म्हणून वाईट चांगलं शोधणं खूप गरजेचं आहे. बरोबर की नाही? मग ज्याप्रमाणे आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ज्याला स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग जास्त महत्त्वाच्या आहेत. आपण आपला स्वार्थीपणा मध्येच आणत असतो. आपल्याला कोणी विचारत नाही आहे, तरीसुद्धा आपण काय विचार करतो की स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करण्यामध्ये. आता आपल्याला स्वतःला बदलायचं आहे. बदलताना आपला वेळ कुठे चाललेला आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. आपला वेळ कुठे चाललेला आहे, तर इतरांच्या गुणदोषांमध्ये, की ही व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती कशी आहे, या व्यक्तीने काय केलं आहे, म्हणजे इकडच्या तिकडच्या चौकशींमध्ये आपला संपूर्ण वेळ जात चाललेला आहे. परंतु आपण इतरांकडे पाहण्यापेक्षा स्वतःहून स्वतः विचार केला पाहिजे की आपण आपल्यामध्ये किती बदल केलेला आहे. तरच आपला मनुष्यदेह बदलेल ना. झुकण्यानं नातं टिकत असेल तर नक्की झुका, पण प्रत्येक वेळी तुम्हाला झुकावं लागेल त्यावेळी थांबा. यावेळी आपण जर पाहायला गेलो ना, काही लोक असे आपल्याला पाहायला मिळतात की आपल्याजवळ येऊन लोक एक एक गोष्ट सांगत असतात. त्याला मीठ मसाला लावून बघा, प्रत्येक वेळेला अशी गोष्ट सांगतात की जेणेकरून त्या व्यक्तीचं आणि तुमचं नातं तुटलं जाईल. अशा व्यक्तींपासून आपण दूर गेलेलंच बरं. कारण जगामध्ये आपल्याला अशा वेळी बघा प्रत्यक्षात सावध राहणं गरजेचं आहे. कोणाला आपण विचार जर केला ना, लोकांना हक्क गाजवता येतो, पण मात्र नातं निभावता येत नाही. आपण विचार करतो ना, एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनामध्ये आपण विघ्न आणत असतो. परंतु लक्षात ठेवलं पाहिजे, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरत असतो आणि पापपुण्याचा हिशोब तर नक्कीच होत असतो. आज त्यांच्या आयुष्यात आपल्याला दुःख पाहायला मिळतं ना, उद्या त्यांच्या आयुष्यात सुख येईल. आज आपल्या आयुष्यात सुख आहे ना, तर उद्या नक्कीच आपल्या आयुष्यात दुःखही येणारच. म्हणून आपण जर उत्तमाचं वागलो ना, तर आपल्याला बघा प्रत्यक्षात कशामुळे आपल्याला दुःख येतील. काही लोक असे पण असतात. म्हणून कोण कधी किती आपलं असते फक्त वेळच सांगत असते, मात्र अनुभव चांगले ठेवायला पाहिजेत. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती. समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्त्व कधीच कमी करून घेऊ नका. आपण विचार करतो ना, आयुष्यात आपल्याला कोणी विचारत जर नसेल ना,
अहो, समोरची व्यक्ती आपल्याला बोलत नाही आहे, त्याची इच्छा नाही आहे, मग आपण त्याच्या पुढे पुढे जाऊन का उपयोगाचं आहे? त्याने विचारलं तर पाहिजे, आपलं महत्त्व कशामध्ये आहे, काय केल्यानं आपलं महत्त्व कमी होतं, हे पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळी आम्हाला असं वाटेल की तुम्ही कोणाला तरी नको आहात, त्यावेळी त्या व्यक्तीपासून दूरच राहा. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भले तुमचं त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असो, परंतु तिथे आपण सावधान असणं खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्या व्यक्तीसमोर आपल्याला जाणं योग्य ठरेल किंवा कोणत्या व्यक्तीपासून आपल्याला दूर जाणं योग्य ठरेल, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र श्रीमंत असायला हवं. आपण उलटं करतो, बरोबर की नाही? परिस्थिती श्रीमंत करून ठेवतो, विचार मात्र गरिबीचे ठेवतो. याला उपयोगच होत नाही ना. म्हणून परिस्थिती गरीब असली तरी चालेल, परंतु आपले जे विचार करण्याची पद्धत आहे ना, ती श्रीमंतीची असणं आवश्यक आहे. ज्याची नीतिमत्ता चांगली असते त्याची उन्नती कधीच थांबत नाही आहे. ज्या वेळेला स्वतःला चांगलं समजून घेणं, जगात फक्त स्वार्थ बघितला जातो. माणुसकी तर फक्त पुस्तकात शिकवली जाते. माणुसकी आपल्याला प्रत्यक्षात जीवनात जगायची. चुका मान्य करण्याची तयारी जर आपली असेल ना, तर आपली माणसं गमावण्याची वेळ येणारच नाही आहे. कारण रागात असताना कोणत्याही गोष्टीवर आपण लगेच रिप्लाय देतो, ते कधीही करू नका. कारण राग हा प्रत्येक व्यक्तीला येत असतो, परंतु आनंदी असताना कोणतीही वचने देऊ नका, जेणेकरून ते निर्णय किंवा ते वचनं आपल्याला पूर्ण जर करता आली नाही, तर आपली शेवटी माणुसकी बघा दुरावली. बरोबर की नाही? तीच दुरावलेली नाती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःची किंमत आपल्याला वाढवायची. दुसऱ्यांच्या जीवावर मोठी झालेली माणसं भलतीच कर्तृत्ववान असल्याचं आव्हानत असतात. मग दुसऱ्यांच्या जीवावर आपण कधी मोठं व्हायचं नाही. मग लोक आपल्यालाच बोलतील, अरे हा याच्या जीवावर, हा या बघा प्रत्यक्षात मित्राच्या जीवावर मोठा झालेला आहे. आपल्याला मोठं बनायचं तर बघा प्रत्यक्षात आपण आपल्या कर्तृत्वाने मोठं होणं गरजेचं आहे. म्हणून विचार करा, प्रत्येक वेळेला यश पदरात पडेल असं नाही आहे. ज्या पराभव आपल्याला स्वीकारावा लागेल, नक्की स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि त्यातून आपल्याला आपली किंमत वाढवायची असेल तर लोकांना बघा कमी समजून आपली किंमत वाढणार नाही आहे. तर आपल्याला आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवावा लागेल. आणि त्याचप्रमाणे बघा यशासाठी न धावता आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून प्रयत्न केल्याने आपल्याला त्याचं हे नक्कीच मिळणार आहे. जो व्यक्ती प्रयत्न करेल त्याला यश नक्कीच प्राप्त होईल आणि त्याला परमेश्वराचं बघा सामर्थ्यसुद्धा प्राप्त होईल. कारण का? प्रयत्नांतील परमेश्वर ना. म्हणून प्रयत्न केला तर नक्की त्याचं फळ हे गोड होणारच. जय जय रघुवीर समर्थ.